प्रकार होता की क्वालिटीची तडजोड नाही. जे द्यायचं ते चांगलं द्यायचं आहे आणि शेवटपर्यंत द्यायचं नाही तर द्यायचं नाही. हा, हे तिखट गोड पाणी मिक्स आहे. ओके. हा, हे आता यात आणि घालून इथं बघितलं वैशिष्ट्य म्हणजे गोड पाणी नाही आहे इथं वेगळं. हा, वेगळं नाही. हे 5 वेळा 5 वेळा सॉरी 10 वेळा 10 वेळा स्पेशली हे पुऱ्यांचं औरंजे आहे. हे पुऱ्यांचं औरंजे आहे ते तुम्हाला ब्राउनिश दिसेल थोडं. आणि या पाणीपुरी जी आहे ती अशी झणझणीत आहे. डोक्यापर्यंत चव अशी झणझणीत गेली पाहिजे. कोल्हापूर म्हणजे मित्रांनो फक्त तांबडा पांढरा रस्सा नाही आहे. व्हेज रेसिपी बऱ्याच इथं मिळतात. तर मित्रांनो नमस्कार. पूर्वी अमोल तडकरच्या एका नवीन एपिसोड मध्ये तुम्हाला सर्व खवयांचं सर स्वागत आहे. मित्रांनो आता आपण आलोय कोल्हापूरमध्ये. तसं तुम्हाला माहिती आहे मित्रांनो कोल्हापूरची आपण व्हेज बाजू जी आहे ती सगळी दाखवतोय. आणि आता आपण कोल्हापूरच्या भवानी मंडपामध्ये भवानी मंडपाला लागूनच आस्वाद कोल्ड्रिंक हाऊसला आता आपण भेट देणार आहे. मित्रांनो गेले 20 ते 25 वर्ष इथं हे दादा कोल्ड्रिंक देतात. आपल्याला संध्याकाळच्या वेळेला पाणीपुरी आणि कोण देखील मिळतात. कोण हे मसाला कोण असतात आणि लहान मुलं खूप आवडीने खातात. इथं आसपास शाळा असल्यामुळे दुपारच्या वेळेला कोण आणि लस्सी पिण्यासाठी बरीच लोक येतात. तसंच लहान मुलं देखील शाळा सुटल्यावरती येतात. इथला कोण कसा केला जातो आणि कोल्ड्रिंक काय काय मिळतात ते आपण बघणार आहोत. तसंच दादांचा या भवानी मंडपामध्ये 20 वर्ष व्यवसाय करण्याचा एक्सपिरियन्स काय होता ते देखील त्यांना विचारणार आहोत. चला तर मग. दादा नमस्कार. नाव सांगा आपलं. माझं नाव योगराज आनंदराव शिंदे. बरं, कधीपासून इथं आहे आणि आपल्याकडे काय काय मिळतं सांगा जरा. इथं जवळपास एक 27 वर्ष झालं आम्ही आहोत. बर. इथं आपल्याकडं थंड मध्ये लस्सी, दूध, कोल्ड्रिंक, मँगो शेक, बर. लिंबू सरबत, ओके. ऑरेंज सरबत, काला कट्टा सरबत मिळतं. आणि दिवसा आणि संध्याकाळी पाणीपुरी, शेवपुरी, रगडापुरी. ओके. आता हे काय करतोय आपण. हे आपण शेवपुरी देतोय. ओके. आणि हे हा. काय काय पिवळी भाजी कसली. हे स्टफिंग आहे याचं, बर. रगडापुरी शेवपुरीचं. ओके. आणि ह्या ज्या पुऱ्या आहेत हे आपलं स्वतःचं प्रोडक्शन आहे. पुऱ्या पण घरी केल्या सर. हा, स्वतः बनवतो आम्ही. मार्केटच्या पुरीत आणि आपल्या पुरीत थोडा फरक असतो. बर. आपली क्रंची आणि क्रिस्पी राहते, शेवटपर्यंत मऊ पडत नाही. रगडा कसा करताय तुम्ही. काय काय असतं रगड्यामध्ये. स्टफिंग मध्ये काय बटाटा, हिरवे वाटाणे, तिखट, बर. मीठ, थोडीशी कोथिंबीर, ओके. एवढं येते रगड्यामध्ये. ओके. बटाटा कुठला वेगळ्या क्वालिटीचा असा वापरता विशिष्ट असा. विशिष्ट असं म्हणणार तुम्ही तर मग इंदोरी बटाटा वड्यासाठी जो वापरतात हा तोच वडा तुम्ही वापरता म्हणजे. तो टेस्टला चांगला आहे. ओके. त्यामुळे आम्ही तोच वापरतो. ओके. आता ह्या किती पुऱ्या असतात प्लेटला. 6. आणि रगडापुरीचा रेट काय आहे. रगडापुरी 35, शेवपुरी 35. तर आता काय काय घेतलं आपण यामध्ये. आता कांदा. हा, आता कांदा आला. ओके. त्यानंतर आता हे हे कसलं पाणी आहे? तिखट गोड पाणी आहे. आता ओके. हे टेस्ट साठी थोडं घालायला लागते. ओके. ही शेव आली शेव त्यानंतर. घालायचे. वरती भरभरून शेव घातलेले मित्रांनो बघू शकता तुम्ही. आणि हे थोडस लहान मुलासाठी आहे त्यामुळे तिखट काय फारसं घातलेलं नाही. ओके. म्हणजे आपण कस्टमाइज करून देऊ शकतो हो, लहानांना अगदी गोड अगदी असं करून देऊ अगदी शकतो. अगदी बर. तुम्ही म्हणाल तसं कॉम्बिनेशन देता आणि येईल. दादा जी भाजी आहे मगाशी प्रश्न विचारत होतो मी ही हा. बटाट्याच्या भाजी सारखी दिसते. हा. तर काय ह्या भाजीमध्ये आणि बटाट्याच्या भाजीत फरक असतो का कसं हा, असतं ते? तो थोडा फरक राहतो. काही स्टफिंगचे सिक्रेट्स असतात. बर. ते काय आपण ओपन करत नाही. बर. पण एक तुम्ही म्हणू शकताय की बटाट्याच्या भाजी सारखी भाजी येते. थोडा फरक तर जरा राहतो. पुऱ्या आम्हाला दाखवा. तुम्ही जे म्हणत होतात की विशेषतः हा. तुम्ही घरीच बनवल्या असतात पुऱ्या. बरोबर. ह्या थोड्याशा पुऱ्या मी दाखवतो जरा क्लोजर. हा. त्या थोड्याशा अशा रेग्युलर पुऱ्यांपेक्षा ब्राउनिश अशा दिसतात. ब्राउनिश. बरोबर. त्या काय वेगळा मटेरियल वापरतात म्हणजे पीठ वगैरे. ह्याला कसं गव्हाच्या जनरल आम्ही करतो बर. कॉम्बिनेशन, कारण त्याशिवाय क्रिस्पीपणा येत नाही. बर. आणि बाकीचं काय थोडं मटेरियल असे बर. ते सिक्रेसीचा थोडा भाग आहे त्यामध्ये. बर. मग कंपल्सरी आपण ह्या पुऱ्या घरच्याच वापरतो. हा, कंपल्सरी घ्यायचा. आमचा ओके. बेसच तो आहे की आम्ही मार्केटचं शक्यतो हे करत नाही. हा. कारण तिथं क्वालिटीला आपल्याला मर्यादा पडतात. आम्हाला एक आता रगडापुरी किंवा पाणीपुरीची प्लेट लावून द्या. हा. आणि ती कशी करताय जरा दाखवा आम्हाला. दाखव. आता काय बनवतोय आपण. हे आता रगडापुरी ओके. या पुऱ्या आता हा. घरी केलेल्या घेतलेल्या आहेत. घेतलेले बरोबर. हे आता थोड्या काही होल पडलेल्या किंवा अशा ज्या असतात हा. त्यातनं हा एक नवीन निघालेला मेनू आहे. म्हणण्यापेक्षा हा मार्केटला आहे. बर. चुऱ्या करून बाबा आता काही याला पाणी राहत नाही ना, बरोबर. त्याच पुऱ्यांचा चुरा करून
त्याला नाव रगडापुरी देण्यात आलं. ओके. पुऱ्या मित्रांनो स्पेशल तुम्हाला दाखवतो मी. थोड्याशा रेग्युलर पुऱ्यांपेक्षा ब्राउनीज दिसतात, म्हणजे आपण घरी जो पुऱ्यावर करतो तसा कलर आलाय, कारण स्टफिंग जे आहे ते थोडं गव्हाचं वापरलं जाते. आता हे काय घेतो आपण? ते रगडा. आता थोडा वेळ रगडा गरम करून स्टफिंग यात हे घ्यायचं. वा. मित्रांनो संध्याकाळची वेळ आहे आणि आज 6 वाजलेत. 6 वाजून गेलेत आणि खूप छान असं थंड वारं सुटलंय आणि त्यामुळे आज दिवसभर गरमी जी होती त्यामध्ये थोडस रिलीफ मिळते. आणि अशा थंड वातावरणात आता गरमागरम आपण रगडा. रगडापुरी बघतोय. त्यावरती चाट मसाला टाकलेला आहे. एक मिनिट आता इकडे एकच. त्यानंतर लाल तिखट टाकलेलं आहे. कांदा आलेला आहे. ते आता तिखट गोड पाणी. तिखट गोड पाणी एकत्रच मिक्स केलं, म्हणजे वेगळं नाही. हा, ते वेगळं नाही मिक्स केले, पण तुम्हाला जर हवं असेल गोड वगैरे ते कॉम्बिनेशन आपण करून देतो. ओके. त्यानंतर शेव. आता तुमच्या ही सगळ्या रेसिपीची सुरुवात कोणी केली होती? ह्या रेसिपीची सुरुवात आमचे काका नानासाहेब शिंदे आणि माझी मोठी बहीण अनुष्का जाधव यांनी केली. ओके. ही आता रगडापुरी आपल्या समोर तयार आहे. रेट काय दादा? 35 रुपये. रेट 35 रुपये. रगडापुरीमध्ये तुम्ही बघू शकता रगडा दिलेला आहे आणि क्रंची अशा पुऱ्या बारीक केलेल्या आहेत आणि त्याच्यावरती शेव, कांदा आणि हा रगडा पण दिलेला आहे. पाणीपुरी. तर जसं म्हणालो की आता थोडस आता संध्याकाळ होत चालली आणि थंड हवा वातावरणामध्ये पाणीपुरी, शेवपुरी, गरमागरम रगडा अगदी जबरदस्त ट्रीट आहे. शेवपुरीला रगडा येतो तिखट गोड. कधी कोल्हापूरला आलात तर भवानी मंडपापेक्षा इथे या आणि दुपारच्या वेळेत आला तर इथं मस्तपैकी कोल्ड्रिंक मिळतात. सगळ्या कोल्ड्रिंक एन्जॉय करा. कोल्हापूर म्हणजे मित्रांनो फक्त तांबडा पांढरा रस्सा नाही आहे, व्हेज रेसिपी बऱ्याच इथं मिळतात आणि त्या फक्त तुम्ही फिरून खाल्ल्या पाहिजेत आणि व्हेज खाण्याची आवड पाहिजे तर या अशा रेसिपी तुम्हाला अगदी कानाकोपऱ्यावरती बघायला मिळतील. त्यापैकी ही रगडापुरी. एक बाईट घेऊयात आपण. मित्रांनो पुऱ्या अजूनही क्रंची आहेत. एक 3-4 मिनिटं झालीत करून क्लोजअप झाला जातो. तर पुऱ्या बघू शकता तुम्ही. पुऱ्या आणि भाज्या आता थोड्या मिक्स करून घेतो मी. शेव पण मिक्स करतो. अजून एक बाईट घेऊयात. जास्त लांब जाणू थोडं. आणि हा घास एक बघूयात. त्यामधलं जे तिखट गोड पाणी आहे ते अगदी फ्रेश आहे. तसंच बटाट्याचा जो रगडा आहे तो देखील दादाने आताच येताना 4-5 वाजता बनवून आणलेला आहे आणि वरची शेव. त्यामुळं हे सगळेच पदार्थ फ्रेश वापरत असल्यामुळं खूप खमंग अशी चव या रगडापुरीला आलेली आहे आणि असं वाटतं की थांबूच नाही, कारण चव खरंच जबरदस्त आहे. आणि मित्रांनो जर कोल्हापूरला आला असेल तर थोडेसे पदार्थ तिखट असण्याची शक्यता आहे. त्यामुळं सांगली किंवा इतर भागातून येत असाल, पुण्याकडून येत असाल तर आधीच थोडं सांगा की कमी तिखट द्या, जेणेकरून तुम्हाला ते जास्त त्रासदायक होणार नाही. सगळ्याच ठिकाणी नाही, पण काही ठिकाणी असे पदार्थ थोडे तिखट लागतात कोल्हापूरकरांना, त्यामुळे तिथं तिखट असतात. अगदी पाणीपुरीच्या स्टॉलवरती पण तुम्हाला दाखवतो. गोड पाणी जसं सेपरेट असतं तसं गोड पाणी इथं सेपरेट नाही आहे. गोड आणि तिखट पाण्याचं कॉम्बिनेशन करून ठेवलेलं आहे. पण दादा तरी सुद्धा गोड तुम्हाला ते करून देतील. माझं नाव अनुष्का जाधव. ओके. हा व्यवसाय म्हणजे हे माझं सासरचं नाव आहे. आम्ही सुरुवात आधी लस्सीपासून केली. माझे काका पॅलेस असे नानासाहेब शिंदे ते आणि मी आम्ही दोघांनी मिळून ही सुरुवात केली. प्रोडक्शन आधी माझ्याकडे होतं. आधी सुरुवातीला आम्ही फक्त लस्सीवर फोकस केला होता. त्याच्यानंतर हळूहळू आम्ही पाणीपुरी, रगडा कोण वगैरे हे सगळं सुरू केलं. कोल्हापूरकरांना आवाहन असं आहे की घरगुती पाणीपुरी आणि रगडा कोण ही आमची जास्त आता स्पेशालिटी आहे. तर बाहेर शक्यतो जास्त मिळत नाहीये. तर दोन्ही गोष्टी चवीचा आनंद घ्यायला, आस्वाद घ्यायला तुम्ही आमच्या भवानी मंडपाच्या आस्वाद लस्सी सेंटर आणि पाणीपुरी सेंटर मध्ये अवश्य भेट द्यावी असं माझं आनंदाचं आणि आग्रहाचं आवाहन. मित्रांनो रगडापुरी बघितली आणि पुरी शेवपुरी कशी केली जाते बघितली आणि आपण इथला जो फेमस कोण आहे, मसाला कोण म्हणतो ना आपण, रगडा कोण कसा केला जातो ते बघणार आहे. आणि इथं बरेच लहान मुलं शाळेची वगैरे येऊन इथं गर्दी करतात. त्यासाठी शाळेची आजूबाजूला आहेत ना, त्यामुळे त्यांच्या हिशोबानं थोडंसं परवडेल या हिशोबानं आम्ही ठेवला. रेट कसा ठेवला त्याचा? 15 रुपये. तर लहान मुलांना परवडेल असा 15 रुपये रेट ठेवलाय. जरा कोण दाखवा जरा आपल्याला. हा कोण येतो बघू शकता. हे प्रोडक्शन पण आपलं घरचंच आहे.
हा जो कोण आहे त्यामध्ये रगडा भरून रगडा कोण दिला जातो, जो इथल्या लहान मुलांमध्ये खूपच फेमस आहे. आणि शाळेची मुलं वगैरे येऊन इथं आवर्जून हे रगडा कोण खातात आणि रेट आहे 15 रुपये. आता याची प्रोसेस आता आपण बघूयात. याचा स्टफिंगला काय वापरतो दादा यामध्ये? हिरवे वाटाणे, हा. तुमचं बटाटा, थोडा फ्लॉवर ओके आणि गरम मसाला आणि तुमचं लाल मसाला, लाल तिखट ओके. थोडं आता हे लहान मुलं जास्त खात आहेत त्यामुळे हा. थोडंसं असं सॉफ्ट वगैरे करता असं सॉफ्ट होता. तिखट पाहिजे असं ठेवताना आम्ही मोठ्या- नॉमिनल हा. तिखट घातलं जाते त्याला बर. आणि आणायची गोड पाणी असते. ओके. तर मित्रांनो आता कोणची रेसिपी बघणार आहे आपण आणि कोण कसा केला जातं बघूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो इथं गोड पाणी आहे. स्टफिंग घेतलंय. ओके. आता ही भाजी आहे घेतलेली समोर, रगडा घेतलेला आहे, त्यामध्ये तिखट गोड पाणी तिखट गोड पाणी ऍड केलंय. थोडस आता रगडा जो आहे तो मिक्स केला जाईल. मला चालू आहे ना कुठे मी केलं तेव्हा. तर मित्रांनो आता रगडा तुम्ही बघू शकता थोडीशी पातळ करून घेतलेला हा. आहे. जो घट्ट होता तो थोडासा पातळ केलेला आहे जेणेकरून कोण मध्ये व्यवस्थित भरता येईल. तर आता फिलअप केला जातोय. त्यानंतर थोडासा येणार कांदा. कांदा घातलेला आहे, थोडस गोड पाणी आणि थोडी शेव. तर मित्रांनो आता हा कोण समोर बघू शकताय, मसाला रगडा कोण आपल्या समोर तयार आहे. आणि आता आपण टेस्ट करून बघू. टेक्स्चर जरा दाखवा. तर छान पद्धतीने आता हे कुरकुरीत असं कोण केलेलं आहे आणि त्याच्यावरती ही बारीक शेव टाकलेली आहे. टेस्ट करूयात आपण कोण. हा ठेव. दाबेलीला जो मसाला असतो आतमध्ये चव अगदी तशा पद्धतीने आहे. थोडस वरनं गोड तिखट पाणी टाकल्यामुळं एक छान असा फ्लेवर येतोय. शिवाय वरचा आवरण जे आहे ते अतिशय क्रंची आहे. आतलं फिलिंग बघू शकता तुम्ही, छान असं हे फिलिंग आहे याच्यावरती. पुन्हा एक बाईट घेऊयात आपण. अशी जर टेस्ट आमच्या शाळेपाशी मिळत असती तर आम्ही रोज जाऊन तिथं कोण खाल्ला असता. तुमच्या पण शाळेपाशी अशी असा कुठला पदार्थ होता की तुम्ही तो नेहमी जाऊन टेस्ट करायचा, ते आम्हाला कॉमेंटमध्ये कळवा. तुमचं गाव कळवा, तुमच्या शाळेचं नाव कळवा आणि शाळेच्या जवळ असा पदार्थ कुठला मिळत होता ते पण आम्हाला कॉमेंट करून कळवा. मित्रांनो खूप छान पद्धतीनं असा हा कोण आहे. आणि इथं शाळेमध्ये दादा शाळा कुठल्या कुठल्या पाठीमाग वगैरे हा? शाळा कुठल्या मागे? मेन राजाराम. मेन राजाराम. राजाराम हायस्कूल काय? हा मेन राजाराम. नाव सांग. शिवनेरी बरं पूर्ण नाव सांगायचं. शिवनेरी अमित बागडी. बरं आणि शाळेचं नाव? मनपा चमरावरी विद्यालय शाळा क्रमांक 33. ओके. बर आणि कितवीला आहेस तू? दुसरी. दुसरीला आहेस. बर इथं कधीपासून येतेस आणि तुला काय आवडतं इथलं? इथले मँगो शेक. मँगो शेक जास्त आवडते. कितव्यांदा आलेस तू इथं? 5व्या. 5 वेळा? सॉरी 10व्या. 10 वेळा? बरं. येईल तेव्हा काही वेगवेगळे ट्राय करतेस का लस्सीच घेतेस? पाणीपुरी. पाणीपुरी पण आवडते. थँक्यू. वेलकम. हा मॅडम नमस्कार. नमस्कार. कधीपासून इथे येत आहे आणि स्टॉल वरती काय घेताय? 4 ते 5 वर्ष झाले मी इकडे येते आणि इकडे स्पेशली मँगो शेक जे आहे तेच पिण्यासाठी येते खास बर इकडे. सगळ्यांना मँगो शेकच आवडते जास्त. आणि काय काय ट्राय केलं? पाणीपुरीची पण टेस्ट अप्रतिम आहे बर आणि काकांची सेवा पण खूप छान आहे. ओके. इतर कोल्हापूरकरांना काय सांगाल? जे येणारे टुरिस्ट आहेत त्यांनी नक्कीच इथे यावे आणि इकडची पाणीपुरी आणि मँगो शेकची चव एकदा नक्कीच घ्यावी. बर म्हणजे अस्सल कोल्हापुरी पाणीपुरी इथं भेटते. भेटणार. चव एक नंबर आहे. ओके थँक्यू सगळ्यांचे आभार. दादा आपल्याकडे कोल्ड्रिंक पण मिळतात आणि हे काय आहे आता सध्या तुम्ही केलेलं? हा आता मँगो मिल्कशेक आहे. मँगो मिल्कशेक आहे. हा. बर आणि याचा रेट कसा आहे? हा 15 रुपये, हाफ फुल 25 रुपये. बर ओके. आणि काय काय मिळतं आपल्याकडे कोल्ड्रिंक मध्ये? लस्सी आहे, दूध कोल्ड्रिंक आहे, सरबत आहे. ओके. लस्सीचा रेट 25 रुपये, दूध कोल्ड्रिंक 30 आणि सरबत 15 रुपये. सरबत 15 रुपये. हा. हे सगळे पदार्थ इथं आपल्या इथं हे मिळतील. सगळे 12 महिने असतात. 12 महिने मिळणार. तर ही पुरी आता घेतलेली आहेत आपण.
तर ह्या दादांनी घरी केलेल्या पुऱ्या असतात आणि त्याची पाणीपुरी आता आपण बघणार आहोत. हा. पाणीपुरीचा रेट कसा असतो दादा? पाणीपुरी 25, शेवपुरी रगडापुरी 35. 35. आणि पुऱ्या किती असतात? पुऱ्या 6 पाणीपुरीला, शेवपुरीला 6 आणि रगडापुरीला 10-12 घालतो. ओके. आणि या इकडे आहेत बघा प्रोडक्शन मॅनेजर मागायचं. ओ शिंदे, ओ जाधव शिंदे. प्रोडक्शन मॅनेजर. हा म्हणजे ऍक्च्युली तिने सगळं तयार केलंय. ओके ओके ओके. मी नमस्कार फक्त ऍक्सिडेंटली येत आहे. पुऱ्या घेतोय आपण आता समोर आणि प्रत्येक प्लेटला 6-6 पुऱ्या घेतल्या जातात. हो. आता हे हरभरा टाकला. हा. वा. वा. त्यानंतर कांदा हा आणला एक थोडा. कांदा. ओके. 5 मिनिटं लागतात. आणि हे तिखट गोड पाणी. हा हे मिक्स पाणी. ओके. आता बोलत करा म्हणजे. हा हे तिखट गोड पाणी मिक्स आहे. ओके. हा हे आता यात आणि घालून. इथं बघितलं वैशिष्ट्य म्हणजे गोड पाणी नाही आहे इथं वेगळं. हा वेगळं नाही. बर. हे कॉम्बिनेशन आम्हाला द्यायला परफेक्ट क्वालिटी देण्यासाठी मी ते दोन्ही कॉम्बिनेशन ठेवले. आता हे शेव आली याच्यावर. ओके. हे झाली काय शेव 0 नंबर आहे की का थोडी? 0 नंबर. 0 नंबर आहे. ओके. ठीक आहे ताई. तर पाणीपुरी मित्रांनो आता तयार आहे आणि कस्टमरला दिली जाते. हो दे. संध्याकाळची वेळ आहे आणि इथं बघू शकता गर्दी, लहान मुलं तसंच मोठ्या माणसांची पण गर्दी आहे. तर मित्रांनो आता आपण रगडापुरी बघितली, कोण बघितला, रगडा कोण देखील बघितला. आता वेळ आहे पाणीपुरीची. तर इथल्या पाणीपुरीचं बरंच आपण स्तुती ऐकली होती की शेवटच्या घासापर्यंत ही क्रंची राहते. कारण पुऱ्या अशा त्यांनी डिझाईन केल्यात की रेग्युलर पुऱ्यांपेक्षा थोड्याशा त्या घरी केल्या असल्यामुळं तसे पदार्थ घातलेत की त्या शेवटपर्यंत क्रंची राहाव्यात. आणि आता आपण टेस्ट करून बघूयात पुऱ्या. खरं मित्रांनो पाणीपुरी जी आहे ती अशी झणझणीत आहे. अशी डोक्यापर्यंत चव अशी झणझणीत गेली पाहिजे. जसं मग असं म्हणालो की इथं गोड पाणी वेगळं दिलं जात नाही आणि ह्या गोड पाण्याच्या ऐवजी गोड आणि तिखट पाणी मिक्स केलं असतं आणि तेच वापरलं जातं. स्पेशली हे पुऱ्यांचं औरंज आहे. हे पुऱ्यांचं औरंज आहे ते तुम्हाला ब्राउनिश दिसेल. थोडं गहू वापरलं जातं जेणेकरून ते आवरण तसं शेवटपर्यंत क्रंची राहतं आणि एक छान असा फ्लेवर पण त्याला येतोय. कुरकुरीत पाणीपुरी आणि आतमध्ये थंड गोड तिखट असं पाणी, एक हरभरा पण आहे आणि कांदा पण आहे. तर अतिशय फ्लेवरफुल अशी ही पाणीपुरी मित्रांनो. जेव्हा कधी तुम्ही याल त्या बाजूला तेव्हा ही पाणीपुरी खायला विसरू नका. कसं काम करत होतं सुरुवात? सुरुवात 2000 साली झाली. त्यावेळी आमची काका आणि माझी बहीण पूर्वी दुकान सांभाळायचे. प्रोडक्शन वगैरे त्या दोघांच्याकडेच होतं. त्यावेळी जस्ट मी 9वी-10वी झालो होतो. आताच बिझनेस मुळात देत असताना त्यांचा पहिला प्रोटोकॉल होता की क्वालिटीशी तडजोड नाही. जे द्यायचं ते चांगलंच द्यायचं आहे आणि शेवटपर्यंत द्यायचं, नाहीतर द्यायचं नाही. मग ते कोल्ड्रिंक असू दे किंवा कुठल्याही प्रकारचं प्रोडक्शन तयार करायचं ते आपण कंपल्सरी स्वतःच बनवलं पाहिजे. हा त्यांचा कटाक्षच होता. येणार पैसे कमी मिळाले चालतील पण लोकांना हायजेनिक द्यायचं आणि क्वालिटीचं द्यायचं हा त्यांचा पहिल्यापासून कटाक्ष आहे. तोच मी आता फॉलो करत आलेला आहे. मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे कोल्हापूरच्या या भवानी मंडपाविषयी संध्याकाळच्या वेळेला खूप गर्दी होते. आई भवानीच्या दर्शनासाठी इथं लोक येतात आणि इथं आल्यानंतर भवानी मंडपाला लागूनच असणाऱ्या आस्वाद कोल्ड्रिंक हाऊसला भेट देतात. मित्रांनो समोर रेड कार्ड तुम्हाला दाखवतो मी. आस्वाद पाणीपुरी सेंटरला हे सगळे पदार्थ मिळतात आणि रेट देखील तुम्ही बघू शकताय. आणि संध्याकाळची वेळ झाली आणि इथं संध्याकाळच्या नाश्त्याला रगडापुरी पाणीपुरी खाण्यासाठी इथं लोक नेहमीच गर्दी करतात. तर आस्वाद कोल्ड्रिंक आपलं चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये असंच कोल्हापुरातील एक सुंदर रेसिपी घेऊन. तोपर्यंत राम राम.